नवरे बेटा आपण. विष्णूने हनीमून आपल्याबरोबर स्पेंड करायचं. वन थिंग यू वॉन्ट. दोन्ही भाऊ माझ्यासाठी त्यांच्या बायकांना सोडून तिघांमध्ये एक खोली घेतली. येस लेट्स गो. अरे 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 हो अरे अरे नुकी निघाली. अरे तू काही नको झालाय तिला झालाय. खेळ लवकर. आजचा व्हिडिओ चालू व्हायच्या आधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अँड माय टीम वर्क रिअली हार्ड टू क्रिएट सच कॉन्टेंट, सो प्लीज सपोर्ट माय चॅनल. पीछे तो देखो, पीछे तो देखो, शुगर आय मिस यू. परत ओव्हर बेटा आपण. आपण नेहमी विशू म्हणते हा एवढ्या बॅगा का घेतल्यात. एक सम किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे मोज 13 14 इकडे काय माहिती 15. डॅडींची 16, मम्मीची 17, 18 आणि 19, सोलर 20. म्हणजे वाढतच चालले. शगुन म्हणून अनेक बॅग. अरे मम्मीच्या हातात आहे का. मम्मी ती माझी एक 20. चला काय काय बाली वेसदानी मंजिरी वहिनींच्या हनीमूनला फुल फॅमिली. ते रिच्युअल आहे आमचं रिच्युअल आहे. ठीक आहे ना. तुमचं लग्नानंतर पण फुल फॅमिली सगळे सेम. त्यांच्या केसमध्ये असं होतं की आफ्टर मॅरेज आम्हाला दोघांना हॉलिडेवर जायचं. आम्ही दोघं गोव्याला गेलो, पोचलो, पाठीमागनं या दोघांचा फोन आम्ही पण येऊ का अँड देन वी लँड. सगळ्यात महत्वाचं हॅपी अॅनिव्हर्सरी. काय काय प्लॅन केले नाही. काय प्लॅन केले का नाही. काय आता आज जायचं लावणी मध्ये. बाय. तुम्हाला दोघींना काय चाललं ना. कुठं चाललं. फायनली आवर ट्रिप हॅज बिगन विथ आमू बेबी. आमू तुला काय झालं इथं हाताला. बाव झालं म्हणजे शुगरला. सगळेजण अमरिंद्रसाठी कॉमेंट्समध्ये प्लीज विशेस लिहा त्याला. टू गेट वेल सून आमू. नेक्स्ट फॅमिली ट्रिप जपान झालं, व्हिएतनाम झालं. नाव वी आर हेडिंग टू बाली. मला प्रश्न असा पडला आहे की बाली हे कपल्सचं डेस्टिनेशन आहे. आता तू कपल झालीस, डी झाला, बुद्धी झाला, माझं काय. आणि त्यात खोल्या पण 3. म्हणजे तुमच्या तिघांपैकी एकावर मी झोपायचं. काय वाटतं ते. कोण म्हणलं खोल्या 3 खोल्या केलेल्या आहेत. सिरियसली. होय. तुम्ही सगळे कपल झालाय, मी एकटाच राहिलो ना आता. तुला आता मम्मी डॅडींच्या रूम मध्ये एक्स्ट्रा बेडवर तुला राहायला लागणार. खरंच 3 केलं का. 3 केले. खरंच 3 केले. खरंच 3 केलं. एन्जॉय. आपण तिघे झोप्या ना एकत्र. आपण तिघे झोप्या दोन्ही वहिन्या एकत्र झोपून दे. आणि डॅडी मम्मी काय त्यांचं. हा विष्णूने हनीमून आपल्याबरोबर स्पेंड करायचं. ओ वहिनी तुम्ही दोघं एका खोलीत झोपणार काय. 3 रूम आहे. 3 खोल्या आहेत. तर आम्ही तिघं झोपतो आणि तुम्ही दोघी झोपा. तुमचा हनीमून लास्ट नाईट आहे का आम्ही ऍडजस्ट करू. हा इकडे बघ डॅडी काय म्हणतात. इकडे बघ आता डॅडी काय म्हणतात बघ. हा यू आर माय ओनली गाव. When skies are gray, you'll never know how much I love you. आणि So please don't take my. आणि ऐक की ये ॲव्हरेज 1 to 10 म्हणून दाखव मला. इकडे लगेच 1. चालू केलं तिने. चालू केलं फर्स्ट पासन 1 पासन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ये शुगर. आणि तुला असं करायला कोणी शिकवलं. असं आगाऊपणा करायला कोणी शिकवलं. बारक्या. हे बरं ऐका आज चाललोय तर वन थिंग यू वॉन्ट फ्रॉम दिस ट्रिप. वन थिंग यू डोंट वॉन्ट. आय वॉन्ट पृथ्वी टू शट अप. पृथ्वी टू शट अप. हा आणि डोंट वॉन्ट सांगितलं ना. वॉन्ट. आय वॉन्ट अमू बेबी and me fun time. One thing I want, complete relaxation पाहिजे. कारण आपण खूप कमी वेळासाठी चाललोय. One thing I don't want is
मगाशी जसं कुठीने एक टॉन्ट मारला ते त्याच्यामुळे जरा नाराजी पुढं पैदा झाले. काय झाले? कुठीने एक टॉन्ट मारला. कुणाला? वहिनींना? मम्मीला? हे बाबांनो कशाला काय तर बोलायला रे? काय पाहिजे काय नाही. मला इकॉनॉमी मध्ये सीट द्या पहिलं. इकडे नको राहून दे. नाही सगळं छान चालू आहे, सगळं नीट होणार आहे. ती माहिती मला, पण तुला काय पाहिजे काय नको. काय आपण अपेक्षा सोडून दिले, सगळं देवावर सोडून दिले रे. मिळ नाही ती नाही, सगळं देवावर दिले सोडून. मला साहेबची साथ पाहिजे आहे कशात? कामामध्ये. वन थिंग यू वॉन्ट, वन थिंग यू डोंट वॉन्ट. मला गुड मेमरीज पाहिजे, मला अजून रिझन्स पाहिजे की मला फॅमिली ट्रिपच करायची आहे म्हणून. आणि वन थिंग आय डू वॉन्ट, सगळं पाहिजे. माय फर्स्ट ट्रिप. झालं बघेल, झालं बघेल. काय? वन थिंग यू वॉन्ट, वन. मला अमरेंद्र बरोबर समुद्राच्या बीच वरती भरपूर खेळायचं आहे. डोंट वॉन्ट. I don't want anybody to disturb me when I'm playing. माझ्यासाठी वन थिंग आय वॉन्ट किंवा वन थिंग आय डोंट वॉन्ट असं काहीच नाही. आय एम जस्ट सुपर हॅपी की आम्ही एंटायर फॅमिली एकत्र कुठं जात आहे. आणि फॉर सम रिझन ह्या ट्रिपची फिलिंग खूप वेगळी आहे. मला असं वाटतं की व्हिएतनाम, जपान ह्या सगळ्या वेगळ्या ट्रिप्सपासून ही ट्रिप खूप चांगली होणार आहे. आय डोंट नो वाय, पण आय हॅव दॅट फिलिंग. आणि आय just feel so fortunate and happy to be getting this chance to travel with everyone and spend time. So yeah, enjoy this vlog. Good morning, Kuala Lumpur. Good morning. Malaysia. तो म्हणायला लागलाय मला कुठल्या पण देशात झोपत आहे, कुठल्या पण देशात उठवत आहे. गेट ओपनला काय म्हणतात? हॅनोयच्या खाली वाच. काय हॅनोयच्या खाली? पिंटू बुक्का. वहिनी, तुम्हाला रॅम्बो सर्कस माहिती काय? त्याच्या बाहेर काही दुकान लावले असतात का शर्ट विकायला? डीचा असला का शर्ट आहे? होय रे, हे रॅम्बो सर्कस मधला कुठला शर्ट आणलाय? कोण आम्ही? अरे 5 वेगवेगळे कापडाचं इथला स्लीव वेगळा. किती कष्ट झाले ते शर्ट बनवायला. विचार कर. कुठे आहे ते? रॅम्बो सर्कसला गेलेस काय तू कधी? आधी 11 वाजता वहिनी विचारले किती कापड लागलं वेगवेगळे शिवाय. बाबूबाई पकडलं पकडलं पकडलं. अरे थांब थांब थांब, मारायचं. मारून मग जायचं रे. Yes, our car is here. Yes, and Bali. We are in Bali. चलो पहले अमरिंदर की सीट पकड़ो. Yes, let's go. Let's begin this trip. चला आता आपली सीट पकडा. इकॉनॉमी केवढी भारी आहे बघ की. आपला 1 रुपये म्हणजे 200 रुपये कसं. चला चला. आम्ही आता रिसॉर्टवरती पोहोचलो आहे. अँड लुक्स लाईक इट्स अ व्हेरी ब्युटिफुल प्रॉपर्टी. यू जस्ट गॉट अ ग्लिम्स ऑफ इट. ऐग मस्त, छान छान छान. मग खिडक्या उघड, खिडक्या उघड. ऐग व्ह्यू बघा. डॅडी घेतात, डॅडी घेतात. वा, व्हॉट अ व्ह्यू. लोक वारंवार आपल्या बॉन्डिंग बद्दल बोलत असतात. बॉन्डिंग बघितलं का? दोन्ही भाऊ माझ्यासाठी त्यांच्या बायकांना सोडून तिघांमध्ये एक खोली घेतली. बॉन्डिंग जरा जास्त झाले.
हॉटेलवर गेल्यानंतर आम्ही थोडंसं रेस्ट करून आता डिनरला आलो आहे आणि वी कम टू दिस रिअली नाईस इंडोनेशियन रेस्टॉरंट विच इज कॉल्ड बॅम्बू. इट्स लुकिंग व्हेरी नाईस. अरे आपण सगळेच फर्स्ट टाइम इंडोनेशियन खाल्ले का? फर्स्ट टाइम इंडोनेशियन. फर्स्ट टाइम आहे का लास्ट टाइम आहे बघूया. क्रिस्पी स्कोन रस्पो हे भारी असणार आहे. स्टीम प्रॉन प्रॉन्स. हे प्रॉपर आहे. मम्मी अमरेंद्र कुठे गेला ग? कुठे गेला अमरेंद्र? मम्मा घेऊन गेली ना आत्ताच त्याला. आत्ताच घेऊन गेली? तू ये नाही तर मम्मी. बिग डॅडींना सांगूया की बिग डॅडींना. अमरेंद्र बिग भाऊ भाऊ डॅडी आले का? भाऊ कर ना, भाऊ कर. भाऊ कर ना मम्मीला, भाऊ कर लवकर. खाली ब्रेकफास्टला बछडं, माझं बछडं. बिग डॅडी आपण जाऊया नाश्त्याची तर मग. काय वहिनी कशी झाली झोप? निवांत. होय होय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तसं बघायला गेलं तर आज डे 1 आहे कारण काल आमचा पूर्ण दिवस बेसिकली ट्रॅव्हलिंगमध्ये गेला अँड वी डाऊन हिअर फॉर ब्रेकफास्ट. आणि इथं भरपूर नवीन आयटम्स दिसत आहेत. तर ब्रेकफास्ट इज ॲब्सोल्युटली लवली. यंदा तुम्ही बघू शकताय भरपूर गोष्टी एकत्र हातात मावत नाही तरी आम्ही घेऊन जातो. तर सारखं वहिनी असं का नाश्ता करलाय? फळं नुसतं का? डाएट करलाय? कशाला करे तुम्ही डाएट करला? येऊ पट्ट्या बघा आपला. ए टोंबेश मी काय आणले बघ. हे पाहिलं तुला? बनाना. असं नियोजन काय? एन्जॉय. अरे अरे हो हो. कुठं चालू काय? आपण GWK ला चालतोय. वर्ल्ड्स बिगेस्ट स्टॅच्यू आहे ते. वर्ल्ड्स बिगेस्ट एशियाज बिगेस्ट आहे. नाही ते मला वर्ल्ड्स बिगेस्ट म्हणला. इंडोनेशिया. पण ते म्हणलं हॉटेल मधून दिसतंय म्हणला. काय स्टॅच्यू कशाबद्दल आहे? अरे सगळे आपापले कपल एकत्र उभा राहा ना. बरं एव्हरीवन से इंडोनेशिया. डी साठी गाणं देत सगळे सगळे. मला अजून आठवते लग्नाच्या वेळेस पण डी असलं बिचारं लाजायचं की नाही मम्मी. पहली नजर में कैसा जादू कर दिया तेरा बन बैठा है मेरा जिया जाने क्या होगा क्या पता इस पल को मिलके आज ले जरा मैं हूँ यहाँ तू है यहाँ मेरी बाहों में आ भी जा ओ जाने जान दोनों जहाँ मेरी बाहों में आ भूल जा. येस. कोणाचं टर्न? पिंदा पिंदाल दे. It's my life. दे ना. म्हण ना गाणं. ज्यांना कोणाला इट्स माय लाईफची स्टोरी माहित नाही, आम्ही काही वर्षापूर्वी कुठल्या कंट्रीमध्ये होती? US-लाच ऑस्ट्रेलियाला गेलो आणि तिथं कॅरिओके नाईट चालू होते एका रेस्टॉरंटमध्ये आणि डॅडी म्हणले की पेंदा तू जाऊन एक मन गाणं आणि तो गेला इट्स माय लाईफ गाणं. लिंकिंग पार्क एकच गाणं माहित होतं. एकच गाणं माहित होतं. हा बॉन जोवीचं. अरे माझं गाणं म्हणलं मी म्हणणार. आणि मग एक्साइट होऊन गेला आणि त्याला लिरिक्सच माहित नव्हते आणि सगळे पब्लिक बघायला लागले इट्स माय लाईफ. तुम्हाला माहित नाही? पुन्हा शेवट इट्स माय लाईफ. पूर्ण गाणं म्हणलं मी. आता म्हणून दाखवतो. काय
तर ॲक्च्युली ठिकठिकाणी भरपूर गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत. माझ्या पाठीमाग ऋषी म्हणजे हिंदू सेजेस जे होते, भगवान कश्यप त्यांची मूर्ती आहे आणि त्यांच्या 2 पत्नी असं आणि ड्रॅगन एग्स. जास्त लोक हिंदू आहेत. तुमचा लय अभ्यास झाला दिसतो इंडोनेशियावर. होय, मी वाचलं. काय जरा सांगा इंडोनेशियन करन्सीचं नाव सांगा जरा. नाही माहिती. कुठली भाषा बोलते तिथे? हिंदी पण बोलतात आणि मी बोला बोलते. मी बघितलंय 80% ती आपली इंडियन होती तो ती 80% काहीतरी लोक हिंदी आहेत. हे हिंदू कोणाची आहेत. मूर्ती सांगा. हा? कुणाही मूर्ती इथून सुरुवात आणि अभ्यास झाला. काय? हा तेच की गरुडा विष्णूचं स्टॅच्यू आहे. कसलं आहे रे? डोळे बंद आहेत वहिनी. काय पकडलं तुम्ही? डोळे बंद आहेत हो. Super excited for day 2 lunch, and as you can see we are having a beautiful burger, pizza आणि gyozas आणि ambience पण खूप चांगला आहे. We're literally sitting on a bed. So I'm excited for today's food. Dance, 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 dance. Yeah! Woohoo! येताना मोठा नॅप झालेला आहे त्यामुळे सगळे आता कंटाळलेले आहेत. पण आता लुंगी घालायची चालू आहे सगळ्यांची आणि लुंगी घालून वी आर गोइंग इन द टेम्पल विच इज कॉल्ड डायरा तुजुआन विसाटा. डायरा तुजुआन विसाटा. हो चला इकडे 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 अजून एक हा 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 हे जी जी. अरे अरे लुंगी निघाली. अरे लुंगी निघाली. त्या बाबा नशीब चड्डी होती. मम्मी डॅडी काय करणार? SOTC फॉलो मी चालू आहे डॅडीचं. हे मग हा मंकी बघितला काय सगळ्यांनी? हा मंकी येल्लो कलरचा ड्रेस घातलाय तो मंकी. मम्मी का माकडं बघितलं नाही तू एवढी एक्साइट झालीस? त्याला दाखवलंय मी. मला 3 आहेत आणि आणून हा 3 माकडं आहेत. वाघ आहेत म्हण लवकर. अरे म्हातारे मंकी आहे कम्प्लीट. दाढी बिडी आले की. अमरेंद्र बघितलास काय मंकी तू? येस. नाही इथेच आहे रेडी. जाऊन या 2 मिनिटात. ये मम्मी फोटो काढून या. आता आलोय कशाला? ये चल. मम्मी चिडून बोलू नकोस हा माझ्याशी. आणि इथं मराठी माणसं की तमाशा नकोय मला इकडे. आलं काय तुला? काय टेम्पलला कुलूप लावले? झालं इकडं इथून बघूया. हा इथून आज जाऊन बघूया काय. अरे गेले चोरून नेते मला ते खायला लागले. ती मम्मीला गेलो डिमन. काय मिस केलीस माहिती? अजूनपर्यंतचा बेस्ट स्पॉट होता. मूर्ती आहे म्हणायचं. एवढा आशीर्वाद मिळाला की इटालियन मार्बल मध्ये मंदिर आहे. इटालियन मार्बल खरंच बघून यायला पाहिजे तुम्ही. व्ह्यू तर कसला माहिती? असा व्ह्यू आहे ना. चौघांचे एक्सप्रेशन काहीच नाही वर. काहीच नाही वर. आम्ही आता जिथं आलोय हे टेम्पल आणि इथे एक शो आहे. पण इथं एवढी गर्दी आहे की वी हॅव डिसाइडेड नॉट टू वॉच द शो. आम्ही परत आता हॉटेलवरती जाणार आहे आणि सगळेजण आपले जांभळी कलरचं धोतर घालून फिरायला लागलेत. इथं ॲक्च्युली व्ह्यू वगैरे खरंच चांगला होता पण बिकॉज ऑफ द रश वी कुडंट एन्जॉय एनिथिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं भरपूर इंडियन्स आणि भरपूर इंडियन्सपेक्षा मराठी लोक जास्त दिसायला लागलेत. आणि शुग पंचनी पण त्याचं धोतर घातलंय. दिवसाचा लास्ट साईट सीइंग स्पॉट हा होता द टेम्पल. अँड नाव वी आर हेडिंग बॅक टू द हॉटेल. कारण आज संध्याकाळी गेम्स आहेत विच आय एम पर्सनली व्हेरी एक्साइटेड अबाउट. आणि आता 1.5 तास लांब आहे हॉटेल त्यामुळं जाताना नॅप करायचं आहे. दमलीस दमलीस मम्मी. हॅलो काय हाय हिअर ॲट द कार.
काय हाऊस डे 1 कसं काय मस्त एकदम. भरपूर चाललो, भरपूर फिरलो. भरपूर अंग दुखलं. आता गुडघ्यापासून पिंडरीपर्यंत आणि खालती गोट्यापर्यंत. हा डे 1 चांगला होता, फक्त थोडा हेक्टिक होता. काय Scenery खूप चांगली आहे. सीनिक खूप हॅक्टिक होतं. सीन्स बघून मला एकदम असं वाटलं मला. ते चांगलं होतं, बाकी फक्त बस गुड. चांगलं बाली आपल्यासारखंच आहे. बाली सेम आहे गोव्यासारखं. अहो थांबा की इथं बोला की पहिलं डे 1 हो 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 हा डे 1 डे 1 कसं होतं? टेम्पल बघितलं. काय टेम्पल बघितले? आलीच नाही स्वरांनी कुठलं टेम्पल बघितलं? डे 1 डे 1 छान होता. बेसिकली इंडोनेशियामध्ये सगळं इंडियन सारखंच कल्चर आहे. महाभारता रामायणाचे सगळे हिस्टॉरिकल प्लेसेस इथूनच आहेत. आपण आज एक जागेला गेलो होतो तिथं गरुड देवताचं हे आहे, मोठं टेम्पल होतं आणि एका हिलवरती खूप मोठा स्टॅच्यू आहे. त्यांच्या देशातला सगळ्यात मोठा आहे, आपल्यातल्या एवढा मोठा नाही आहे. पण इट वॉज नाईस, छान होतं. आम्ही फोटोज वगैरे काढायला चांगलं. इट वॉज ओव्हरऑल फन अँड वी आर हॅव्हिंग गुड फूड. सगळे रूल्स क्लिअर करतो. गेम कळाल ना सगळ्यांना? लेट्स से डॅडींपासून सुरुवात झाली, डॅडींना 6 पडले. त्यानंतर मम्मी वहिनी पिंदा विजदा असं सगळ्यांकडे डाईस फिरत राहणार. 6 पडल्यानंतरच जे कोण व्यक्ती लिहित असतील त्यांच्याकडनं तुम्ही पेन्सिल काढून घ्यायची आणि तुमचं लिहायला चालू करायचं. कुणी हिसका हिसकी करताना शिस्तीच घ्या पेन्सिल, गडबड करू नका. त्यानंतर डाईस उगीच कसं पण टाकून ते टेबलच्या खाली नेऊन टाइम वेस्ट करू नका. इथं आहे बघा, हे बघ इकडं इकडं. हा इथून सुरुवात आहे, इथून सुरुवात आहे. इथे एवढंच नाही माझं. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि बाली ट्रिपचा पार्ट 2 बघायचा असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नाव लेट्स बिगिन द गेम. अरे घ्या वहिनी, घ्या की वहिनी. चला पडलं. अरे साबर पडलं. चला अरे मम्मी 67 वर आहे. चला घ्या वहिनी घ्या. चला वहिनी. घे हा पडलं चल. दाबलं डी घे 6. अरे मला पडले. अरे मला पडले. वहिनी तुम्हाला कुठं दिसायला लागले त्याचं पडले? काय आहे? अरे मला नाही. आता ते मला आलं. अरे त्याच्यानंतर मला. अरे मम्मी का कुठं गेला? एक से खुदी ऍक्च्युली हरवलाय. अरे थांब, ऍक्च्युली हरवलाय रे. तिकडे तू लेफ्ट पाहिजे खाली. हा घ्या टाका. डिचल. अरे माझा कागद कुठे? हा माझा दे. मम्मी तुझा कागद कुठे आहे? खेळा वहिनी तुम्ही. कुठे गेला? तुझं हे पडलेलं काय? तू हात लावला. काय वाटतं डॅडी? एक अक्षर किती वर्षांच्या अरे तू उलटा तुमचं पडूनच जाईल.
सेव्हनला डॅश आणि मारणार. अरे माहिती नाही तुला. पिंदा घेचल ती घे. अरे देतो ना बाबा तू घे ना पण झालाय. अरे तू घे ना पण झालाय दिलं पण झालाय खेळ लवकर. हा घे वहिनी चाल चला चला चल दी चल बुद्धी चल. तू डाईस टाक ना तू डाईस टाक. हो 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 हो. मम्मी पिंदा घे. थांबा 7 6 5 4 3 2 1 0. मी खूप फास्ट एकदम फास्ट कॉंग्रॅच्युलेशन. काय द्यायचं सगळ्यांना. जेवण उद्या जेवणाचं बिल. चला एन्जॉय एव्हरीवन डे 1 ऑफ बाली. चला गुड नाईट. आओ बसा होती धर यो बाबा तुझं तोंड. अरे चला अरे रे 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 तोंड वहिनींकडे द्या. बोलाय पुरतं आणि बोलण्यापुरतं रे आवाज आणि थोडासा छोटासा साप आला.